नमस्कार मित्रांनो. आज आपण मुंबईच्या गजबजाटापासून काही अंतरावर असलेल्या गोराई येथील एका अद्भुत आणि दिव्य स्थळाला भेट देणार आहोत. हे ठिकाण म्हणजे ग्लोबल विपश्यना पॅगोडा. हे केवळ एक पर्यटन स्थळ नाही, तर शांतता, आत्मपरीक्षण आणि मानवतेचा संदेश देणारं जागतिक स्मारक आहे. आपण या संपूर्ण प्रवासात या भव्य पॅगोड्याचा इतिहास, त्यामागील तत्वज्ञान, स्थापत्यकला, भगवान बुद्धांची शिकवण, विपश्यना ध्यान आणि या ठिकाणाचं आध्यात्मिक महत्त्व जाणून घेऊया. मुंबईसारख्या धावपळीच्या शहरात राहणाऱ्या प्रत्येकाला काही क्षण शांततेचे हवे असतात. बोरिवलीहून गोराई जेट्टीपर्यंतचा प्रवास आणि त्यानंतर समुद्रातून होणारा छोटासा फेरी बोटचा प्रवास हा स्वतःमध्येच एक सुंदर अनुभव आहे. समुद्राची थंड हवा, आजूबाजूला दिसणारी हिरवाई आणि दूरवर दिसणारा सोनेरी घुमट. जसजसे आपण जवळ जातो तसतसं मन नकळत शांत होतं. समोर उभा असलेला हा भव्य सुवर्ण पॅगोडा पहिल्याच क्षणी प्रत्येकाला मंत्रमुग्ध करून टाकतो. दूरवरून दिसणारा त्याचा विशाल घुमट, त्याची भव्यता आणि सभोवतालचं शांत वातावरण हे सर्व शब्दांच्या पलीकडचं आहे. इथे आल्यावर अनेक पर्यटक फोटो काढतात, पण काही क्षण शांत बसून या वातावरणाचा अनुभव घेतला तर या ठिकाणाची खरी ओळख होते. ग्लोबल विपश्यना पॅगोडेची संकल्पना प्रसिद्ध विपश्यना आचार्य श्री सत्यनारायण गोयंका यांनी मांडली. बुद्धांनी दिलेली विपश्यना विद्या भारतात पुन्हा रुजवण्यासाठी आणि जगभर पोहोचवण्यासाठी हे स्मारक उभारण्यात आलं. सन 1997 मध्ये या प्रकल्पाची सुरुवात झाली. हजारो अभियंते, कारागीर आणि कामगार यांच्या अथक परिश्रमातून जवळपास 12 वर्षांमध्ये हा भव्य पॅगोडा पूर्ण झाला. 8 फेब्रुवारी 2009 रोजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं. या पॅगोड्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्याचा विशाल दगडी घुमट. कोणत्याही मध्यवर्ती खांबाशिवाय उभा असलेला हा घुमट जगातील सर्वात मोठ्या दगडी घुमटांपैकी एक मानला जातो. राजस्थानातील दगड, पारंपरिक भारतीय स्थापत्यशैली आणि आधुनिक अभियांत्रिकी यांचा अप्रतिम संगम येथे पाहायला मिळतो. मुख्य ध्यानगृहात एकाच वेळी सुमारे 8,000 साधक ध्यान करू शकतात. एवढ्या मोठ्या प्रमाणावर ध्यानासाठी तयार करण्यात आलेलं हे सभागृह जगभरात अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. या पॅगोड्याच्या मध्यभागी भगवान गौतम बुद्धांचे पवित्र अस्थिधातू प्रतिष्ठापित करण्यात आले आहेत. हे अवशेष म्यानमार सरकारने भारताला आदरपूर्वक भेट म्हणून दिले. यामुळे हा पॅगोडा केवळ वास्तू राहत नाही, तर लाखो लोकांसाठी श्रद्धा आणि प्रेरणेचं केंद्र बनतो. सुमारे 2,500 वर्षांपूर्वी भगवान गौतम बुद्धांनी मानवाला दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग दाखवला. बुद्धांनी कोणताही नवीन धर्म निर्माण केला नाही. त्यांनी मानवाला सत्य, करुणा, अहिंसा, समता आणि प्रज्ञेच्या मार्गाने जगण्याचा संदेश दिला. त्यांच्या मते प्रत्येक दुःखाचं मूळ आपल्या मनात आहे. मन शांत झालं तर जीवनही शांत होतं. विपश्यना या शब्दाचा अर्थ आहे वस्तूंना जसं आहे तसं पाहणं. ही ध्यान पद्धती कोणत्याही धर्माशी जोडलेली नाही. कोणत्याही जाती, धर्म किंवा देशातील व्यक्ती विपश्यना करू शकते. श्वासाचं निरीक्षण करत करत स्वतःच्या मनाचं निरीक्षण करणं आणि मनात निर्माण होणाऱ्या प्रत्येक भावना समतेने स्वीकारणं हाच विपश्यनेचा मूलभूत आधार आहे. राग, द्वेष, मत्सर, लोभ आणि भीती यांच्यावर विजय मिळवण्याचा हा वैज्ञानिक मार्ग आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात ताण, चिंता आणि नैराश्य ही सर्वसामान्य समस्या झाली आहे. अशा काळात विपश्यना आपल्याला बाहेरच्या जगाला बदलण्याऐवजी स्वतःच्या मनाला समजून घेण्याची शिकवण देते. म्हणूनच जगभरातील लाखो लोक ही साधना स्वीकारत आहेत. पॅगोड्याच्या परिसरात भगवान बुद्धांच्या जीवनावर आधारित माहिती, धम्माची ओळख करून देणारी प्रदर्शने आणि इतिहास सांगणारं संग्रहालयही आहे. येथील प्रत्येक दालन ज्ञान, प्रेरणा आणि संस्कृतीची ओळख करून देतं. पॅगोड्याभोवतीची हिरवाई, स्वच्छ परिसर, शांत वातावरण आणि पक्ष्यांचा मधुर आवाज मनाला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातो. इथे बसून काही क्षण डोळे मिटले तरी मनातील अस्वस्थता हळूहळू दूर होत असल्याचा अनुभव अनेकांना येतो.
हा पॅगोडा कोणत्याही एका धर्माचं प्रतीक नाही. तो संपूर्ण मानवजातीसाठी शांतता, मैत्री, करुणा आणि बंधुभावाचा संदेश देतो. जगात कितीही मतभेद असले तरी मन शांत असेल तर संवाद होतो, समज वाढते आणि समाज अधिक सुंदर बनतो. आज आपण गोराई येथील ग्लोबल विपश्यना पॅगोड्याची भव्यता, इतिहास, स्थापत्यकला आणि भगवान बुद्धांच्या महान विचारांची ओळख करून घेतली. जर तुम्ही मुंबईला भेट देत असाल तर या ठिकाणी नक्की या. फोटो काढण्यासाठी नाही, तर स्वतःला काही क्षण भेटण्यासाठी. कारण खरी शांतता बाहेर नाही, ती आपल्या मनातच आहे. आणि त्या शांततेकडे जाणारा मार्ग म्हणजे विपश्यना. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण प्रवासांसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नव्या प्रवासात. धन्यवाद.